नेमकं घाटात ट्रक बंद पडला होता त्यामुळे उशीर झाला. नो प्रॉब्लेम मिस्टर एकबोटे, रिलॅक्स. काय मग मिस्टर सौरभ पटवर्धन, आपले पुण्याचे अकाउंट्स काय म्हणतात? ऑल ओके? हो सर. घ्या चहा घ्या. हो. एकबोटे, मला सांगा याला किती वर्ष झाली आपल्याकडे? किती रे? सर 22. बापरे, 22 वर्ष? हो सर. आणि या 22 वर्षामधली गेली 6 वर्ष मी सौरभ पटवर्धनला ओळखतो, पण आजपर्यंत याच्या तोंडून हो सर नाही सर याच्याशिवाय दुसरा शब्द मी ऐकलाच नाही. काय बरोबर पटवर्धन? हो सर. नाही नाही, पण आज आत्ता ऐकला की याच्या तोंडून नवीन शब्द 22. एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट, त्या पाताळेश्वर प्रोजेक्टची फाईल आणलीस ना? हो सर. शो मी. हो. हे काय शॉपिंग? मुंबईला आल्या आल्या शॉपिंग? ह्याच्या घरच्या मंडळींची आज्ञा, त्यांचा शब्द अजिबात खाली पडू देत नाही हा. चांगलंय चांगलंय, पण पटवर्धन हे लग्नाच बोलला नाहीस तू. अहो सर, लग्न कुठे झालंय सर? घरची मंडळी म्हणजे भाऊ आणि वहिनी. सर मी आहे, वहिनी हौशी आहे माझी सर, त्यामुळे ती असं काय काय आणायला सांगत असत. सर इथेच आहे. अरे बरं झालं तुझ्या भावाचा विषय काढला असतो. अरे मी त्याच्या नोकरी करता शब्द टाकला होता, पण तो पठ्ठ्या आठवडाभरही टिकला नाही तिथे. तर याच्या भावाचं काही सांगू नका. पटवर्धन आणि त्याचा भाऊ म्हणजे 2 टोकं आहेत. हा काम पूर्ण झाल्याशिवाय खुर्ची सोडत नाही आणि तो 1 महिनाभर सुद्धा खुर्चीत टिकत नाही. सर लहान आहे सर तो माझ्यापेक्षा, करतो तो प्रयत्न, पण नेमकं काही ना काहीतरी होतं. इट्स ओके पटवर्धन, नो प्रॉब्लेम. बाई 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 बाई, केवढं ते ऊन, आणि आप्पा बळवंत चौकात काय ते ट्रॅफिक. आली आली माझी कर्तबगार लेक, राब राब राबून आली. नाकाने श्वास घेते का प्रदूषण आत खेचते हेच कळत नव्हतं मला. पण काय आता, आलिया भोगासी असावे सादर. मदत तरी कोणाची मागायची? 70ला आलेल्या माझ्या बापाची. एखादा नवरा असता तर 4 पिशव्या उचलायला मदत केली असती, पण नाही, माझ्या नशिबात कष्टच लिहिले. ते सगळे कष्ट मीच करायचे. जाऊ दे. तू माझं थोबाड काय बघत बसलायस? घशाला कोरड पडले माझ्या. 2 थेंब पाण्याचे आणून दे म्हणजे पुण्य लाभेल तुला. जा. अप्पा खूप गरम होतंय अप्पा. वल्ले काय आहे? हे वल्ले, अरे काय आहे? अगं जावई बापूंच्या कार्यालयातून प्रेमपत्र आलंय बघ. झालं कल्याण. गेली नोकरी? हो. गेली का नोकरी परत? हा तेव्हा हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. अहो बेल्ट लागलाय ना, इतकी मान वळवू नका, बरी नाही व्हायची ती. साधं सुटसुटीत इंटिरियर केलंय, पण तरी सुद्धा मनात भरेल असं काम झालंय. अहो तिच्या हाताला मिडास टच आहे. हात लावेल तर गोष्टीचं सोनं होईल सोनं. बाय द वे सर, नाव काय त्यांचं? मिस अनामिका दीक्षित. ते कम इन. या या मॅडम. सॉरी सॉरी सर, मला पोचायला खूप उशीर झालाय. तुमचा जास्त वेळ घेत नाही, डिरेक्टली मुद्द्यावरच येते. नो प्रॉब्लेम. प्रेझेंटेशन बघूया का? येस. ग्रेट. सो कॉन्फरन्स रूम मध्ये शिफ्ट होऊया आपण. ओके. पटवर्धन चला. हो सर. मी सांगतो ते ऐक. तू या मॅडमच्या टच मध्ये राहा. मी?
हो, ये माझ्या बरोबर. एक्सक्यूज मी मॅम, तुम्ही आमचं पुण्याचं ऑफिस बघा एकदा, मग आपण कोटेशन्स वगैरे डिस्कस करू. हा सौरभ पटवर्धन, आमचं पुण्याचं अकाउंट्स डिपार्टमेंट बघतो. तुम्हाला लागेल ती मदत करेल हा. शुअर. हॅलो पटवर्धन. हॅलो. पट्या, हा, तू पट्या ना? तुम्ही ओळखताय ना? ऑफकोर्स. एका कॉलेजमध्ये होतो आम्ही. आणि माझ्यावर किलोनी लाईन मारणाऱ्या मुलाला कशी काय विसरेन मी? काय रे, काय ऐकतोय आम्ही हे? हो. नाही सर, नाही सर, खोटं आहे सर. हे खोटं आहे. मी पट्या, हो, उगाच टिंग्या टाकू नकोस हा. शिस्तीत लाईन मारायचास माझ्यावर. म्हणजे तशी खूप पोरं लाईन मारायची, पण हा आडून मारायचा. फक्त क्लिअरली बोलला नाही कधी. हे तर तो आजही बोलत नाही. अहो सर, बघितलं, हे असं आहे आमच्या पटवर्धनचं. आय मीन पट्याचं. पट्या, कसला बदललास तू? बदललाय म्हणजे आमच्या समोर हा वेगळाच माणूस वावरतोय. साधा, मवाळ, शिस्तप्रिय. आणि दुसरीकडे काय रे हे, हा, छुपा रुस्तुम. सर, जेवण लावलंय, येत आहे ना? हो. सर, जेवूया. चला जेवून येऊया. हो. आणि जेवता जेवता घरच्या मंडळींना खुश कसं करायचं याच्या टिप्स घेऊ पटवर्धन कडून. मंडळी. राधे, उठ बाबा, सकाळ झाली, लवकर उठ, आईला बोलायचं तुझ्या. 2 मिनिटं. राधा उठ म्हटलं ना मी. 2 मिनिटं ना मम्मा. हे बघ, लिव्हिंगचा निर्णय जाहीर करून आमच्या झोपा उडवल्यास आणि स्वतः घोरात पडली असू. उठ बघू. थोडं वेळाने. असले फ्युचरिस्टिक निर्णय घ्यायचे असतील ना तर आता प्रेझेंट मध्ये जागा राहावं लागेल. उठा, आईला बोलायचं. त्रास देऊ नको सर. राधा, इनफ इज इनफ. मम्मा, का टॉर्चर करतेस यार? मला बोलायचं होतं तुझ्याशी. तू वेळ वाया घालवलास माझा. सो बॉय. ये. अरे ऐसा कैसे रे लेट हो गया? अरे बाबा वो ड्रेस पहन के मुझे जाना है भिशी में. आता भिशी, अरे आयत्या वेळी नहीं मिला तो क्या करूंगी रे मैं? कहाँ से लाऊं ना वो ड्रेस? कोणाची बोलतीयस? अगं तर आमचा पधारो म्हारे देश नाच नाहीये का, त्याच्यासाठी बांधणीचा ड्रेस नव्हता का मागवला मी. पोचला नाही अजून, म्हणून झापते जरा त्याला. दीप बोलतो. तुझा हाँ, देखो कान खोलकर सुन लो. मुझे वो ड्रेस आज पाहिजे, चाहिए, मतलब चाहिए. गुड मॉर्निंग मम्मा. बोल आता. मम्मा, एकतर तू ना मला सकाळी सकाळी कर्कश गाणी लावून उठवलेलं आहेस. सो आता तुला बोलावं लागेल. ओके? तर तू सरळ इग्नोर करतेस मला. दिस इज नॉट फेअर. राधा, मला एवढंच म्हणायचंय की लिव्हिंगचा वगैरे विचार करण्याआधी आपण आर्थिक दृष्ट्या सबळ आहोत का याचा विचार तू केलास का? हे तू फायनान्शियली स्टेबल आहेस का? हे काय नवीन काढलंयस तू मम्मा? हे नवीन नाहीये, हे फारच बेसिक आहे. तुम्हाला जर तुमचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्हाला तुमची जबाबदारी घ्यावी लागेल.
आणि जबाबदारी घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सबळ असणं फारच गरजेचं आहे. मम्मा आता तू क्लिअरली पलटी खातेस असं नाही वाटत आहे तुला? मुळीच नाही. माझा लिव्हिंगला विरोध नाहीये, पण हे असले एक्सपेरिमेंट्स करण्याआधी मला खात्री पटायला हवी की तू ह्या सगळ्या अरेंजमेंट्सचा डिटेल्ड विचार केलास. अच्छा, म्हणजे काल तू फक्त हो म्हटलंस एवढंच दाखवायला की तू किती कूल मॉम आहेस वगैरे, हो ना? खरं तर तू मला आणि हितेनला एकत्र राहूच देणार नाहीयेस. राधे, तू प्रिपेअर्ड आहेस याची खात्री पटल्याशिवाय नक्कीच नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. मम्मा तू किती डबल ढोलकी आहेस यार. राधा, भाषा तुझ्याचकडनं शिकली. हो का? हो. मग हे का नाही शिकलीस माझ्याकडून की माणसं बदलतात, नाती बदलतात आणि आपण कधी एकटे पडू याचा नेम नसतो. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहण्याआधी हे असले निर्णय घेणं वेडेपणाचं. जो तू केलास राईट. हो, आणि त्यातून सावरले कारण मी माझ्या पायांवर उभी होते. नाती फक्त प्रेम आणि प्रॉमिसेसवर नाही टिकत राधा. हो मम्मा, पण तुझा नवरा उडान टप्पू निघाला, काय माझा फॉल्ट आहे का? राधा, माइंड युअर लँग्वेज. तो तुझा बाबा आहे आणि तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो तुझा बाबाच राहील. सो तू त्याला असं बोलू शकत नाहीस इन एनी केस. नाही ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की इथे फक्त तुझं राज्य चालणार आहे नाही का? सगळ्यांनी तुझं ऐकायचं, राईट? राधे, तू पैसे कमाव, तू जबाबदारी घे, आम्ही सगळे तुझं ऐक. मम्मा दिस इज रिअली. आमच्या वेळेला तर अंतरपाठ दूर झाला ना की मग कळायचं आपला नवरा कोण आहे ते. काही कळायच्या आत आमची लग्न झालेलीच असायची. आमच्या वेळेला जर अशी ट्रायल वगैरे असते ना, मजा आली असती नाही. My decision is final. I hate this. अरे आला माझा बांधणीचा ड्रेस आला. आओ आओ, पार्सल के लिए आए हो ना? हाँ, म्हणजे आपको कैसे मालूम? अरे म्हणजे काय, वाटच बघत होते मी. आज प्रोग्राम नाही का आमचा, उसके लिए तो मंगाया था ना पार्सल. किती रे पार्सल? आजी, अगं कुरिअर बॉयशी काय गप्पा मारत बसलीस? चल ना. तू इकडे. हो, कुरिअर वाला तुझ्या ओळखीचा आहे? अगं हा कुरिअर वाला नाहीये, सौरभ पटवर्धन आहे. हा माझ्या कॉलेजमध्ये होता, मित्र आहे माझा. सॉरी. या ना, या तुम्ही आत या. ये रे बटे, चहा टाकते, थांबा. कसला क्यूट आहे ग हा, तुझ्यासारखा नाही. हे घे. बघू बघू मी, म्हणजे गिफ्ट बघ की. हा बघूया. बाई, अहो हे काय आहे भाऊजी? आता लग्नात आतले कपडे द्यायचे का बायकांना गिफ्ट म्हणून? अहो काय आणलेत तुम्ही भाऊजी? शिव 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 शिव. बोलले अगं काय ग हे? अहो बघा ना. बघू. काय करताय? शिव 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 शिव. बोलले अगं मला वाटलं होतं की आपण आणलेली भेटवस्तू ही रुबाबदारपणे अशी रुखवतात मांडली जाईल, पण हे म्हणजे अब्रूची लक्तर चव्हाट्यावर आणण्यासारखं आहे. भाऊजी, जर तुम्हाला गिफ्ट नव्हतं आणायचं तर सांगायचं ना. बोलले तुझ्या माहेरच्यांसाठी मला गिफ्ट आणायचं नाहीये. आग्रह रस्ता केला मी. हे काय आणलं तुम्ही? गार. आता श्रीखंड पुरी, बटाटे वडे, कुरडई, त्याच्यानंतर आळवाचं फतफद, या सगळ्याला आपण मोकणार. ते काही नाही. बोलले आज रात्रीचा जेवणाचा बेत हाच पाहिजे. करते. हा काय आहे, येऊन जाऊन मलाच काम आहे. आपण लग्नाला गेलो काय नाही गेलो काय, काम मलाच करायची आहेत. करेन मी आयुष्यभर. वल्ली वल्ली, तू असं काही करू नकोस. ऐक, माझं ऐक.
आप्पा थांबा, मला थोडा वेळ द्या, मी बघतो, मी करतो मी गिफ्टचं काहीतरी. ते बघू नका, फक्त आणा. ए बाई, कशाला परीक्षा बघतेस? उशीर झालाय, हो ना सुरू. हा चल लवकर. तू सुरू होणार नाहीयेस नक्की? ठीक आहे. चंदू, आणि मी कालच म्हटलं, प्रश्न तुमच्या माझ्या इगोचा नाहीये. हरकत नाही मॅडम. हितेन, राधाची मम्मीला शॉप दाखव. हो पण या ना. आमच्याकडे ना असं एव्हरी सेक्शन वेगळंच ठेवलंय. इन्स्टंट फूड सेक्शन आहे, नंतर पिठाचे सेक्शन आहे, आणि आम्ही ऑर्गॅनिक घी पण ठेवतो. आणि कॉफीची व्हेरायटी बघा तुम्ही, तुम्हाला सगळं आवडेल. सो मामा, इन शॉर्ट हे अख्खं दुकान मी आणि हितेन मिळून बघणार. आणि तुला रेंट आणि वरती खर्चाला पैसे असं मिळून 50,000 रुपये पर मंथ देणार. काय? भगवान, 50,000? हेच कारण होता की मुलीला घरामध्ये ठेवायचं. अजून तर कामाला लागली नाही आणि पैसे त्याला बाहेर द्यायचे आहे. हे बघा राजाची मम्मी, मी तुम्हाला काय बोलतोय की केव्हा हितेनची दादीने बिझनेस केला नाही, त्याची मम्मीने पण बिझनेस केला नाही, राधा पण नाही करेल, फक्त घर मॅरेज करेल. आता बघा, हितेनचा लग्न आमच्या समाजात ठरला असता तर 30-40 तोला आम्हाला सोना मिळाला असता. एक छोटीशी मर्सिडीज कार आम्हाला मिळाली असती. एक 5-7 बेडरूमचा छोटासा फ्लॅट आम्हाला मिळाला असता. काय करायचं? आता पोरगा लव मध्ये पडला ना, करू आपण ऍडजस्ट. पण एक शर्त आहे, लग्ना बगैर पोरा पोरी साथ में नहीं रहेंगे. आव्यो, येतोय मी. शॉप दाखव, शॉप. चल बाजूला या ना आंटी. हा आहे तुझा प्लॅन? तुला काय वाटलं मी तुझ्याकडे घर भाडं मागते? तू माझ्यासाठी जड झालेली नाहीयेस राधा. हा तुझा निर्णय आहे, लग्नाआधी एकत्र राहून बघण्याचा. स्वातंत्र्य हवंय तुला, फ्रीडम. या मुलाबरोबर संसार करण्याची घाई झालीये ना तुला? घाई? हो, तुम्ही दोघंही सेटल्ड नाही आहात आणि त्याआधी एकत्र राहण्याचं खूळ शिरलंय तुमच्या डोक्यात. अगं मम्मा, पण दाखवलं ना आता शॉप तुला. राधा, तू मला हितेंचं दुकान दाखवलं नाहीयेस, त्याच्या बाबांचं दाखवलंयस. आणि त्यांच्या जीवावर मला घर चालवायला पैसे द्यायचं म्हणताय तुम्ही. पण मग असं अचानक कसं सेटल होऊ ना आम्ही? तुम्ही रातोरात सेटल व्हा असं म्हणतच नाहीये मी. नका हो, घ्या तुमचा वेळ, पण सुरुवात तर करा. बाळा, स्वातंत्र्य सगळ्यांना हवं असतं, जबाबदारी कुणालाही नको असते. हे तुला माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकणार? मला स्वातंत्र्य हवंय का या प्रश्नाचं उत्तर माहित नसताना मी कंपल्सरी स्वतंत्र झाले, तेही तुझी आणि आजीची जबाबदारी घेऊन. माझ्या स्वातंत्र्याची किंमत तुला आणि आजीला नाही मोजावी लागली, ती मी मोजते वेळोवेळी. सुटलं कोडा? हा, अरे तुला लाज वाटते का रे? हा, ती बाई तिकडे बसून माझ्या आप्पांचे ढेकरा मोजतीये आणि तू इकडे कोडा सोडत बसलायस. जाऊ दे ना. जाऊ दे? अरे माझ्या आप्पांची आबरू चव्हाट्यावर आलीये तिकडे, तू जाऊ दे म्हणतोयस? 28. त्यांनी पण काल 14 वाट्या श्रीखंड आणि 9 बटाटे वडे खाल्ले. त्रास होणारच नाही. म्हणजे अप्पाचे खात होते ते तू मोजत होतास? हा, अरे असं खाणं काढू नये रे कोणाचं, खाणं काढू नये कोणाचं. 29. बघ तुला आता सांगते ना, त्या बाईला सांग, माझं डोकं फिरलं ना तर सांजा तयार आहे. घ्या. अरे भाऊजी, भाऊजी सांजा केला तुम्ही? मी सुद्धा काहीतरी वेगळं करायचा विचार करतच होते, पण पसारा बघून ना काही सुचत ना.
आवरला. पसारा होता, आवरला सगळा. सांदाच करायचा ना. तू केलास काय आणि मी केला काय? खाऊन घ्या गरमागरम. मी आलो जरा आंघोळ करून येतो. भाऊजी, अप्पांची तब्येत जरा बरी नाही येऊ. अहो त्यांना पित्ताचा खूप त्रास होतोय सकाळपासून. अरे बाप, वल्ली मग त्यांना नको द्यायला सांजा. हा हा. तोरबला 31. म्हातारा माणूस म्हणजे लहान मुलंच नाही, हट्टीपणा करतात अगदी लहान मुलासारखे. आलो. भाऊजी, बघितलं तुम्ही? माई मावशी अशा सकाळपासून आप्पांच्या ढेकर मोजतायत. आता ह्या घरात ढेकर घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाहीये का? मला अगदी कानकोंडा होतोय. सकाळपासून चाललाय. अगं ऐक ना वल्ली, अगं ती तिचं काहीतरी मोजत असणार. ती असं नाही करणार. किती मान आहे अगं आप्पांना. मला सांगतो, आप्पांच्या पत्रकारितेमुळे समाजात त्यांना इतका मान आहे, इतका आदर आहे की विचारायची सोय नाही. अगदी खरंय. हा, कर्तबगार होतेच माझे आप्पा. होते नाही, अजूनही आहे. मी आलो. भाऊजी, मस्त झालंय. एकदम मस्त. येस. या ना. हे बघा, हे एसी आहे ना, हे एसी मध्ये हे लिकेज आहे. सगळ्याच एसी मध्ये लिकेज. आणि त्यामुळे काय होतंय, हे होतंय, ओल धरली भिंतीला. लिकेज एक्सपर्टचं काम आहे. तुम्ही नाही करणार? करून देऊ आम्ही, पण याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील. काय नाही. येस मॅडम. आणि हे मॅडम, हे बघा, हे टेबल आहे, ते टेबल आहे, ते जवळजवळ सगळ्या फर्निचरलाच वाळवी लागायला सुरुवात झाली. गोष्टींकडे वेळेत लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं की असंच होतं. हेही करून देऊ आम्ही, पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील. काय नाही. हो मॅम. आणि इलेक्ट्रिकचं तर मॅडम मी तुम्हाला सांगतो, विचारूच नका. इलेक्ट्रिक हे बघा, यातल्या कुठल्याही बटनाला हात लागला ना की स्पार्क येत आहे. इलेक्ट्रिशियनचं काम आहे हे. आम्ही करून देऊ, पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील. काय नील? करेक्ट. एक विचारू? ऐका ना, एक विचारू. या सगळ्या गोष्टीचे जर एक्स्ट्रा चार्जेस लागणार असतील तर तुमच्या इंटिरियर मध्ये काय येतं? तू हा, तू येतोयस माझ्या इंटिरियरच्या मध्ये. चलो बाजूला. हॅलो पट्या, गेस मी कुठे आहे? कुठे आहे? तुझ्या घराखाली. हा, हो, इथून जात होते, म्हटलं तुला पिकअप करून जावं. आओ, हे काय बट्या, तू अजून तयार नाही झालास? नाही झालोय मी. आओ, हे तुम्ही अशा डायरेक्ट कशा आला? तो बरोबर नाही. तुम्ही निघा, तुम्ही ऑफिससाठी निघा, मी येतो. तू येत नसलास खाली तर मी वर येते. नको, तुम्ही येऊ नका. तुम्ही अजिबात येऊ नका. नको.
मी का येऊ नको? अहो नाही नाही, तुम्ही नाही. तुम्हाला कशाला नाही म्हणेन मी, तुम्ही या. खरंच येऊ? थांब आले. नको, थांबा थांबा. का? तुम्ही ऐका ना, तुम्ही येऊ नका. पट्या, इतक्या वर्षांनी तुझ्या घरी येतेय, मी ठीक दिसतीये ना? येऊ का? हो हो ना, मला वाटलंच तुला हा ड्रेस आवडेल. बरं मला एक सांग, मी जर का वर आले तर तुझ्या मंडळींना काही प्रॉब्लेम नाहीये ना? हो नाही नाही हो. ऐका ना, मग तुम्हाला मग गायब करावं लागेल. गायब व्हायचं म्हणजे तुम्ही मला या घरातनं बाहेर काढणार आहात? तुम्हाला नाही हो, तुम्ही थांबा. आणि तुम्ही पण थांबा. तुम्ही थांबा, मी येतोय. हा थांबा तुम्ही. आप्पा या ना आप्पा, तुम्हाला कुठून सोयीस्कर हे या ना, मग या ना तुम्ही थांबा. जावई बापू, वल्ली कुठं आहे? हे आवरतीये. आवडते का? ऐका ना, तुम्ही पुढे वा ना. मी तुला घेतल्याशिवाय जाणारच नाहीये. नाही तेच मी म्हणतोय, तुम्ही पुढे वा. मी 5 मिनिटात आलोच तुमच्या मागे. पट्या. अरे बापरे, गाडीला काय झालं? गाडीला? पट्या. वल्ली अगं, लोक बघतायत सगळी, काय चाललंय तुझं? एक साडी घ्यायला सांगितली होती मी, ती सुद्धा घेऊ शकत नाही. अगं किराणा घेणार होतो ना आपण. होतो, पण आता मला साडी हवी आहे. वल्ली अगं, पायपुसणी घ्यायचीत म्हणालीस म्हणून आलो ना आपण. त्यात आप्पांसाठी बंड्या घेत बसलीस तू. उरलेल्या पैशातून किराणा घ्यायला हवा ना. खड्ड्यात गेली ती यादी. मला साडी हवी म्हणजे हवी. अगं पैसे नाहीयेत तेवढे आता. पैसे महत्वाचे का बायको? अप्पा लग्नात मारे म्हणाला होतात की तुमच्या मुलीला काहीही कमी पडू देणार नाही, अगदी सुखात ठेवेन. आणि आता भर रस्त्यात रडते होती. एटीएम कडनं पैसे माग ना. हा, तो दिले पैसे. पैसे काय उद्या परत येतील, दुसरी बायको येणार नाही. त्यामुळे जी आहे ती जप. हो हे अगदी खरं आहे बरं का जावई बापू. आणि काय आहे, हल्ली सौरभराव महागड्या गाड्यातनं फिरतायत. मोठ्या लोकांबरोबर उठबस असते त्यांची. बरोबर आहे. पगारवाढ नक्की झाली असणार. 4-8 हजार म्हणजे त्यांना काही जड नाहीयेत. काहीच नाही. वल्लीची एक साडी आणि हिवाळ्याकरता माझ्यासाठी एक तलम अशी रेशमी शाल. सांगा पैसे पाठवायला, सांगा. सांग. पण छान, काय डासू शॉपिंग केलं ना हिने. आई, त्या 2 तुझ्या आहेत आणि काळी आहे ना, ती चित्रा तुझी आहे. हा, वाव, वाटलंच मला. आवडली, खूप छान आहे. अनामिका, ही साडी बनवताना कुठल्या महिलेचं शोषण वगैरे झालेलं नाहीये ना? नाही ग बाई, नाही. मी विचारलंय, मशीनवर तयार झाली आहे साडी. मग ठीक. येस मम्मा. राधे, ही बघ बाळा, ही तुझ्यासाठी आणली आहे साडी. वाव, कशी आहे? केवढी सुंदर आहे ही साडी. पण आता ना मम्मा, मला ही साडी नेसायला एक मस्त ओकेजन शोधावं लागणार आहे. जे शोधायला सांगितलंय त्याचा शोध चालू आहे ना. मम्मा मम्मा यार. मिस राधा, जरा कामधाम शोधा. लिव्ह इन साठी फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचं आहे. येस मॅडम. आणि हो बाळा, त्या हेतेनला बोलावशील संध्याकाळी, जरा त्याचे विचार काय आहेत ते सुद्धा कळू दे, नाही का? अरे डन. ग्रेट मम्मा, तू कसली भारी आहेस.
ओके, मी लगेच फोन करते त्याला, म्हणजे मला आजच साडी नेसायला मिळेल. आलेच. छान आहे हा साडी. बोला. कसली फॅमिली आहे ग त्या हितेंची. आपल्या राधाने पण ना कुठून नमुना शोधलाय देव जाणे. असं दे ग, तू लोड घेऊ नकोस, होईल सगळं छान. आवडली साडी? हो एकदम. चला मी निघते. विशीतली मुलं गुडघ्याला बाशिंग बांधून ऐक ना, तयार. ऐक. पट्याच्या मंडळींना सुद्धा दिलीये मी साडी. थांब 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 थांब. काय म्हणालीस? मंडळी? अगं तू कधीपासून अशी भाषा वापरायला लागलीस? हा त्याचा शब्द आहे, मंडळी. छान आहे छान आहे. असावा असा एखादा मित्र. ए, कोण आहे हा एखादा मित्र? आहे. भाऊजी काय झालं वल्ली? या बसा ना. बसा, बसा. या बघा बोल वल्ली. भाऊजी या बघा, साड्या खरेदी करून आणल्यात माझ्यासाठी. 4 आणल्यात, म्हणजे एक जास्तीची आणून ठेवली. म्हणलं तुम्हाला कधी कोणाला द्यावीशी वाटली तर देता येईल, हो ना? मी कोणाला साडी देणार आहे वल्ली? अहो असं काय करताय? कधी तुम्हाला सुद्धा वाटू शकतं ना, कोणाला तरी साडी द्यावीशी वाटू शकते आपल्याला. मला असं काही वाटत नाही वल्ली, आणि मला असं काही वाटलं तर तुम्हाला सांगणार नाही का? तुमच्यापासून लपून आजपर्यंत एकतरी गोष्ट केली का मी? अरे बरं आठवण, एकच मिनिट. हा काय झालं? नाही बरं झालं तू आठवण केलीस वल्ली. हा तुझ्यासाठी. भाऊजी माझ्यासाठी साडी? अय्यो, आता 5-5 साड्या. भाऊजी थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी साडी आणली. किती सुंदर साडी आहे. हो नेस सवडीने. आणि खरं सांगू का, मी नाही आणली, माझ्या एका क्लायंटने दिली मला. अच्छा, थँक्यू भाऊजी. वेलकम वल्ली. भाऊजी क्लायंटला सुद्धा थँक्यू सांगा. काठापदराची साडी आवडतं रंग. भाऊजी मला ती एक्सेल शीट आणून दाखव लवकर. आता आपल्या दोघांसाठी डोसा मागवलाय मी. आलात तुम्ही? चला केबिन मध्ये बसू. दादा एक बोट सर आहेत ना, मी भेटून आलो त्यांना. ए सचिन, नंतर भेटूया ना. अरे मी ओळखतो त्यांना, मी काम केलं त्यांच्या अंडर. आलो मी. थांब. जा जा. ये वल्ली बस बस. ठेव इकडे. 2च प्लेट हव्यात. 2च. आणि तुला नाती जगता येत नाही ही फॅक्ट आहे. राधा तिकडे ये. बोल आई. अगं तुझ्या जिभेला की हाड राधा. तोंडाला येईल ते बोलायचं काय लायसन्स मिळालंय तुला? नातं कसं जपावं हे ठाऊक आहे तुला? सासू आहे मी तिची सासू. मी करते फोन. पण तिने एकही दिवस जाणवू दिलं नाही मला की ती माझी सून आहे म्हणून. लोकांचा विश्वास सुद्धा बसत नाही की ती माझी सून आहे, मुलगी नाहीये. आणि माझं जाऊ दे ग, आपल्या सगळ्या नातेवाईकांची, सगळ्या मित्रमंडळींची किती आदराने वागते ती. सगळ्यांचं प्रेमाने करते. बिना पुरुषाचं घर
पण बिना बापाची मुलगी वाढवणं सोपं नाहीये. ही तुझी आई खंबीरपणाने उभी राहिली, रात्रंदिवस कष्ट करून तुला वाढवलं, म्हणून तुला आजचा हा दिवस दिसतोय. माहितीये, एक नातं फिसकटलं म्हणून माणूस बाद होत नसतो राधा. चल यार इथे. राधा, तू तेव्हा तशी. पाहता दाटले उन्हातही चांदणे, राहिले का तरी मनातले सांगणे. उमगते अनमना बिलगते कविता जशी, उमगते अनमना बिलगते कविता जशी.